आता याच्यामध्ये हा तळेगावचा जो प्रकल्प पर्यावरणपूरक 22.50 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून कार्यरत करण्यात आला आहे आणि याचा आपल्या तळेगाव असेल, आजमपूर असेल, हसनाबाद, भागवतवाडी, वामनवाडी, जुनेगाव, काकडवाडी या भागातील अंदाजे 900 शेतकऱ्यांना याचा सकाळी 9 ते 5 या वेळेत पूर्ण दाबाने 3 फेज वीज पुरवठा होणार आहे। त्यामुळे निश्चितच जे स्वप्न आपला शेतकरी बघतोय का दिवसा आम्हाला वीज मिळाली पाहिजे, या बऱ्याच भागामध्ये बिबट्यांचा सुळसुळाट असतो, शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना पाणी भरताना अडचणी निर्माण होतात, सगळ्या गोष्टी बघून काम करणं शक्य होत नव्हतं। त्यामुळे निश्चितच हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या तळेगाव भागामध्ये सुरू झालाय। आज तसं बघितलं तर टंचाईच्या बाबतीत सुद्धा तळेगाव भागात मला वाटतं आता तळेगाव याचा पुरता गावापुरता पाण्याचा प्रश्न सुद्धा साहेबांच्या माध्यमातून आपण मागच्या वेळेस ती गायत्री खदानीच्या ठिकाणी निळवंड्याच्या पाण्याच्या माध्यमातून ते पूर्ण भरण्यात आलंय। त्यामुळे पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती काही या भागामध्ये राहिली नाही। परंतु जे काही त्याच्या लगतचे जे काही धनगरवाडा वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपला साहेबांकडे जलसंपदा खाता असल्यामुळं, परंतु यापूर्वीचा जो पसारा तुम्ही बघितला असेल नामदेव दादा, आता तुम्हाला अनुभव मोठा आहे, तुम्हाला माहिती आहे गेल्या कित्येक वर्षापासून कशा पद्धतीने तुमचा तळेगाव भाग असेल किंवा काही भाग असेल यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम पाप ज्यांचं होतं, परंतु आता त्यावरती सावरण्याचं आणि त्यावरती आपल्या भागातील लोकांना सुजलम सुफलम करण्याचं काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून निश्चित होणार आहे। साहेबांनी मगाशीच सांगितलं का नुसतं भोजापूर काही जण भोजापूर करताय, परंतु भोजापूर हा त्याच्यावरती पर्याय नाही। भोजापूर धरणाला पाणीच नसेल तर तुम्ही पुढे काय करणार आहे? त्यामुळं निळवंडे जरी आहे तर निळवंड्याचं काय केलं यांनी, निळवंडे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्यांनी ते लाभ क्षेत्रामध्ये काही गावं घेतले, काही सोडले, गावातून गेलं तर तो चर्चेचा विषय मोठा होऊ शकतो। परंतु आपला प्रयत्न आहे आपल्याला विकासाच्या माध्यमातून पुढे जायचंय आणि ही संधी तुम्हाला आम्हाला मिळाली का जे जलसंपदा खातं विखे साहेबांना मिळाले। त्यामुळे मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे का जे आता साहेबांनी सांगितलं मगाशी दमनगंगाच्या वैतरणाच्या माध्यमातून जे पाण्याचा मोठा प्रकल्प होतो, यामध्ये मी स्वतः आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये माहिती घेतल्यानंतर आम्ही साहेबांनी त्याच्यावरती बैठका घेतल्या। सिन्नर तालुका जो संगमनेर आणि सिन्नरची बॉर्डर आहे, या सिन्नर तालुक्यातील तिथल्या आमदारांनी प्रत्येक गाव घेतलं होतं, परंतु आपल्या संगमनेरच्या त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी कुठल्याही आपल्या संगमनेरच्या गावाचा वाडी वस्तीचा उल्लेख केला नव्हता। त्यामुळे निश्चित तो साहेबांनी या पुढील कालावधीमध्ये त्या प्रकल्पामध्ये आपल्या संगमनेर तालुक्यातील गावांचा समाविष्ट झाला आहे। त्यामुळं नुसतं त्यापुरतच मर्यादित न राहता आज आपल्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय। त्यामुळं जास्त काही न बोलता मी एवढंच सांगेल, हा विश्वास महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला तर मिळालाच। आपण बघतोय कशा पद्धतीने या संगमनेरमध्ये तळेगाव गटामध्ये सुद्धा मला वाटतं भरू स्वरूपाचा निधी आपण दिला। बिरोबा देवस्थानला सुद्धा साहेबांच्या माध्यमातून 5 कोटी रुपये त्या विकासासाठी मिळालेले आहेत। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आज सुद्धा आपण कालच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये मेंगळवाडीचं सुद्धा एक वर्ग देवस्थान घेण्यात आले। त्यामुळे संगमनेर तालुक्यातील देवस्थानाच्या विकासासाठी सुद्धा जिथं जिथं गरज पडती त्या ठिकाणी क वर्गाच्या माध्यमातून निधी देऊन त्या गावातील देवस्थानांचा विकास सुद्धा करण्याचं धोरण आपल्या सरकारने ठरवलेलं आहे।